नमस्कार मंडळी. दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि एक असं गाजलेलं नाव स्वरूप सुंदरी दशावतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे स्वप्नीलजी नाईक आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारूया त्यांच्या या जीवनशैलीविषयी आणि त्यांच्या अनुभवाविषयी दशावतार क्षेत्रातील. नमस्कार, माझं नाव स्वप्नील दीपक नाईक. मी सध्या श्रीदेवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली म्हणजे माझं गाव इन्सुली. माझी सुरुवात इन्सुली गावातूनच त्याच मंडळात झाली आहे आणि आता सुद्धा मी कार्यरत त्याच मंडळात आहे. अनुभव म्हणजे सांगण्याचा एकच की दशावतार क्षेत्रामध्ये आम्ही काही जास्त पैसे वगैरे कमवले नाही. कमवली ती माणसं कमवली, मित्र कमवले, यातच खूप समाधान आहे. जे काही मिळेल त्यातही आनंद आहे आणि खरंच अगदी असं लोकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद, आशीर्वाद, माया, ममता ही सर्व आमच्या पाठीशी, कलाकारांच्या पाठीशी आहे. हे पाहून खूप आनंद म्हणजे आनंदच वाटतोय आम्हाला. नक्की एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की लोककला कोकणची जी परंपरा आहे, सर्व नाव जगभर गाजलेलं आहे तिचं, आणि ती कला तुम्ही जोपासताय, ती जीवन ठेवताय, त्याच्याबद्दल पहिलं तुम्हाला सॅल्यूट आहे, सलाम आहे माझा. आभारी. आणि माझी सुद्धा इच्छा आहे की आता जे काही नवोदित कलाकार आहेत, जे काही इच्छुक आहेत, त्यांनी ही दशावतार कला अन्य प्रत्येक गावानुसार जे जे कला आहेत ते त्यांनी जोपासावी, ही सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुमच्या स्त्री पात्राविषयी तर बोलण्या म्हणजे बहुमूल्य असं स्त्री पात्र तुम्ही तुमच्या अदाकारी बघितल्यात आम्ही युट्यूबला, इंस्टाला तुम्ही फेमस आहात. तुमच्या त्या अदाकारी किंवा तुमचं पात्र, स्त्री पात्र उभे तुम्ही उठवता पडद्यावरती आणि स्टेजवरती, तर त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करण्याजोगं आहे. आभारी. सुंदरी म्हणजे ईश्वरी देणगी आहे, ज्याला लाभली त्याने त्याचं फळ करून घ्यावं आणि त्याचं फळ प्रामाणिकपणे जर करून घेतलं असेल तर तो ईश्वर, तो आराध्य देवता आम्ही गणपती गजानन म्हणतो, तो नक्कीच त्याला त्याचं फळ देईलच. धन्यवाद. मला थोडासा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.